नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज मी गावी आले आहे आणि गावाला बघा मला समुद्राचे एकदम फ्रेश कोळंबी भेटली आहे. आमच्याकडे गावाला कोळंबी पकडली की गावात लगेच विकायला येतात, त्यामुळे आज ही फ्रेश कोळंबी मला भेटली आहे. तर आज आपण कोळंबीची कच्ची कैरी घालून भाजी करणार आहे. तर ती कशी करायची ते आपण आज पाहूया. कोळंबी आता मी साफ करून घेतली आहे. कांदा, आंबा, कोळंबी भाजी करण्यासाठी हे हिरवं वाटण करून घेणार आहे आणि 4 कांदे घेतले, ते मी आता कांदे कापून घेते. आता कांदा चिरून घेतला आहे आणि कैरी कच्ची चिरून घेतली आहे. आता मी गॅसवर हा टोप ठेवला आहे, त्यामध्ये 1.5 पळी तेल घातलं आहे. आता तेल गरम झालं की आपण त्यामध्ये कांदा घालूया. तेल छान गरम झालं तर आपण कांदा घालून घेऊया. ह्या भाजीमध्ये ना कांदा जास्त प्रमाणात लागतो, तेव्हाची भाजी छान लागते. कांदा आपण थोडा असा वाफेवर ठेवूया, म्हणजे ते पटकन शिजेल. ताट उचलून पाहूया. कांदा थोडा सॉफ्ट झाला आहे. ते थोडा शिजून देऊया. आता ह्यामध्ये मी हिरवं वाटण मिक्स करून घेतलं आहे. कॅमेरा बंद झाला होता म्हणून तुम्हाला घरगुती मसाला आणि हळदी आम्ही वर्षभर पुरेल एवढी घरी दळून घेतो. तर आपण यामध्ये कोळंबी टाकून घेऊया. वाफेवर आपण पाणी ठेवूया गरम आणि थोडं टाकूया. वाफेवर आपण पाणी ठेवूया थोडं. तर ह्या वाफेवरचं पाणी भाजीमध्ये टाकून घेतला आणि आता कांदा कोळंबी छान शिजून देऊया. आणि वाफेवर आपण आता कच्ची कैरी आहे ती आपण अशी ताटावर ठेवूया थोडं आणि मग तेही मिक्स करून घेऊया भाजीमध्ये. आता कैरी आपण भाजीमध्ये टाकून घेऊया. मित्रांनो, तुम्ही एकदा तरी अशी भाजी करून बघा. खूप सुंदर आणि टेस्टी लागते भाताबरोबर. तुम्ही पुन्हा करून अशी भाजी नक्की खाल. तर एकदा नक्की ट्राय करा. आता आपण भाजीमध्ये मीठ घालून घेऊया. कांदाही थोडा गोडसट असतो आणि आंबा थोडा आंबट असतो आणि मीठ थोडंसं आपल्याला किंचित जास्त घालायचं, तेव्हाच ते मीठ भाजीला लागतं. आता आपण 5 मिनिटं भाजीला उकळी आणून देऊया आणि मग भाजी बंद करूया.
झटपट होते ही भाजी. आता पाणी ताटावरचं पूर्ण सुकून गेलं आहे आणि आपली ही भाजी ही तयार झाली आहे. आणि आपल्याला ही भाताबरोबर खायची आहे, त्यामुळे थोडा रस्सा तर भाजीमध्ये हवाच. आता कच्चा आंबाही छान शिजला आहे आणि आपली ही भाजी आता तयार आहे. आपण आता गॅस बंद करूया. आणि हे झाकण ठेवून देऊ. मित्रांनो, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. थँक्स फॉर वॉचिंग.